Hello champions, welcome back to Golguru DHBBVC Masterclass. आज आपण एक 2-3 नॉर्मल लाईफमध्ये घडू शकतील अशा गोष्टींवर थोडंसं डिस्कशन करत मेजरमेंट्सकडे वळणार आहोत. आता पहा, समजा आपण डॉक्टरांकडे गेलो, आपल्याला खूप ताप आलाय आणि डॉक्टरांनी चुकीचं टेम्परेचर मेजर केलं आणि आपल्याला चुकीचं मेडिसिन दिलं. काय होईल? येते लक्षात? अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही. पुन्हा समजा एखाद्या इंजिनियरनी ब्रिज बांधत असताना छोटीशी चूक केली, कितीला पडायची ती? समजा एखाद्या शाळेच्या शर्ट्सची ऑर्डर एखाद्या टेलरला दिली, 1000 मुलं आहेत आणि त्या टेलरनी प्रत्येक शर्टमध्ये 2-2 सेंटीमीटरचा फरक केला चुकून, काय होईल? किती नुकसान होईल? तर बाळांनो, या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचा असा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपल्याला माहिती हवं ते व्हॉट इज मेजरमेंट. तर आता आपण सुरुवातच अशी करणार आहे, व्हॉट इज मेजरमेंट. ओके, तर चला आपण समजून घेऊ व्हॉट इज मेजरमेंट. पहा इथं आपण the comparison of an unknown quantity with a standard quantity is called as 4 शब्द आहेत इथं: एस्टिमेशन, मेजरमेंट, ऑब्झर्वेशन आणि कॅल्क्युलेशन. आता इथं जे त्यांनी डेफिनेशन दिले, कंपॅरिझन ऑफ अननोन क्वांटिटी विथ स्टँडर्ड क्वांटिटी, या 4 पैकी काय असू शकेल? एस्टिमेशन असू शकेल का? ऑब्झर्वेशन असू शकेल का? मेजरमेंट असू शकेल का? कॅल्क्युलेशन? तर आता आधी आपण मेजरमेंट ह्या शब्दाचा अर्थ काय आहे ते बघूयात. ओके, तर बाळांनो, करेक्ट आन्सर तर मेजरमेंट आहे, पण तेच का याचा आपण थोडासा अर्थ समजून घेऊ. आपण जेव्हा एखादा आपल्याला माहिती नसलेली क्वांटिटी एका फिक्स्ड स्टँडर्ड क्वांटिटी बरोबर कंपेअर करतो, तेव्हा आपण त्याला मेजरमेंट म्हणतो. याचा अर्थ काय झाला जरा विस्तरित सांगते. सपोज this is a book, a notebook. You do not know the length of this notebook and you want to find out the length. मग आपण असं नाही ना म्हणू शकत 4 बोटं, 5 बोटं, 3 बोटं. नो, तुम्हाला सांगताना काय सांगावं लागणार आहे? एक्झॅक्ट काय आहे त्याची लेंथ. त्याच्यासाठी तुम्ही काय करता? एक स्केल वापरता. त्या स्केलवरती सेंटीमीटर्स किंवा इंचेस कुठला तरी एक डायमेन्शन असतो, तर त्याचा वापर करून आपण ह्या नोटबुकची लेंथ फाइंड आउट करतो आणि मग आपण सांगू शकतो. कळलं? तर ही रुलर जी आहे, स्केल जी आहे, ती स्टँडर्ड क्वांटिटी झाली. नोटबुकची लेंथ ही अननोन क्वांटिटी झाली. नोटबुकची लेंथ कंपेअर करून तुम्ही नोटबुकची लेंथ परफेक्टली काढलेली आहे. आणि हां, एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्हाला डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा असतो, तेव्हा बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही खूप प्रेस्टिजियस एक्झामिनेशन आहे आणि तुम्हाला फक्त पाठांतर करून ह्याच्यामध्ये मार्क मिळणार नाही आहेत. त्यामुळे कन्सेप्ट समजून घ्या. ह्या पद्धतीचे प्रश्न खूप असणार आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रश्नामध्ये असं का म्हटलं जातं ह्याच्यावर जोर द्या. चला तर मग पुढचा प्रश्न बघू. द डिस्टन्स अराउंड अ सर्कल इज कॉल्ड ॲज. आता इथं तुम्हाला एक सर्कल दिसतोय. अराउंड अ सर्कल इज कॉल्ड ॲज. आता मोस्टली काय होतं ना, मुलं डायमीटर आणि सर्कम्फरन्समध्ये गोंधळतात. तर आपण आधी डायमीटर आणि सर्कम्फरन्स ह्या 2 गोष्टी काय हे पाहून घेऊ. आता बघा इथं, सर्वप्रथम आपण सेंटर म्हणजे काय बघू. हा झाला सेंटर. लेट अस नेम इट ॲज सी. ओके, रेडियस म्हणजे सेंटरपासूनचा डिस्टन्स आणि सेंटरपासूनचा कुठपर्यंतचा डिस्टन्स? बाउंड्रीपर्यंतचा डिस्टन्स. तर हा पिवळा जो आहे तो बाउंड्री आहे सर्कलचा. सेंटरपासून बाउंड्रीपर्यंतचा डिस्टन्स म्हणजेच
ह्या पॉईंटपर्यंत डिस्टन्स जो आहे, आपण ह्या पॉईंटला एक्स म्हणूयात. सी एक्स हा रेडियस झाला. ओके, सी एक्स हा रेडियस झाला. आता आपण डायमीटर म्हणजे काय पाहू. डायमीटरसाठी एक अशी लाईन जी त्या बाउंड्रीपासून सेंटरमधून पास होत दुसऱ्या बाउंड्रीपर्यंत जाते. मी आता लालमध्ये जी काढतेय ना, हा पॉइंट आपण त्याला वाय म्हणू. तो सीला जॉईन करत बाउंड्रीच्या म्हणजे पुढच्या बाउंड्रीला जाऊन मीट होतो. याला आपण डायमीटर म्हणतो. ओके, काय म्हटलं मी? सर्कलवरच्या बाउंड्रीवरून सेंटरमधून पास होत पुढच्या बाउंड्रीवरती जाऊन जो पॉइंट मिळतो त्याला आपण डायमीटर म्हणतो. आपण त्याला डायमीटर म्हणतो. ओके, त्याच्यानंतर कॉर्ड. कॉर्ड काय असतो बरं? कॉर्ड सर्कलवरच्या दोन पॉइंट्सना कनेक्ट करतो. आपण त्याला पी क्यू म्हणूयात. ओके, हा झाला कॉर्ड. सर्कलवरती दोन पॉइंट्स आहेत, पी आणि क्यू, ते दोन जॉईन केले की तो झाला कॉर्ड. तर आता प्रश्न राहतो फक्त सर्कम्फरन्सचा. सर्कम्फरन्स म्हणजे ती कंप्लीट बाउंड्री, सर्कलच्या बाजूची पूर्ण बाउंड्री जी आहे, ही जी येलोमध्ये दाखवलेली आहे, ही पूर्ण बाउंड्री म्हणजे सर्कम्फरन्स. ओके, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. तर चला आपण समजून घेऊ मग ह्या पर्टिक्युलर प्रश्नाचा अर्थ. उत्तर, द डिस्टन्स अराउंड द सर्कल इज कॉल्ड ॲज, अराउंड द सर्कल आहे ना, इट इज कॉल्ड ॲज सर्कम्फरन्स. अजून एक गोष्ट आहे आपण सर्कम्फरन्स लक्षात ठेवण्यासाठी, सर्कल्स फेन्स असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकताय. सर्कल्स फेन्स, गार्डनची फेन्स म्हणतो ना आपण, तसं सर्कल्स फेन्स म्हणजे सर्कम्फरन्स. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट, समजा आपल्याला एखाद्या गोष्टीची पोझिशन डिस्क्राईब करायची असेल. एखादी वस्तू तुम्ही ठेवलेली आहे आणि तुम्हाला त्याची पोझिशन डिसाईड करायची असेल. जसं आता समजा तुम्ही शाळेत उभे आहात, शाळेतलं एक झाड आहे आणि झाडाखाली तुमची सायकल आहे. ओके, तर आणि तुम्ही जर विचारलं तुमच्या मित्राला, अरे माझी सायकल कुठे तू पार्क केली आहेस, तर आपण म्हणू शकू का झाडाच्या आसपास आहे किंवा गेटच्या आसपास आहे, असं उत्तर देऊन चालणार नाही ना. तिथं 100 झाडं असतील तर आपल्याला सांगावं लागेल, परफेक्टली सांगावं लागेल. करेक्ट? तर एखादी पोझिशन आपल्याला जर सांगायची असेल तर आपल्याला त्याचा व्यवस्थित विचार करून सांगणं गरजेचं आहे. तर आपण नक्की ते कसं करतो? इथं मी काय म्हटलं, ही कार आहे, एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर आहे आणि इथं इन्क्रीज केला आहे डिस्टन्स. ओके, तर इथं हे झाड जे आहे ते आपल्यासाठी रेफरन्स पॉईंट आहे. काय आहे? रेफरन्स पॉईंट आहे. नीट लक्षात ठेवा. तर ह्यामध्ये रेफरन्स पॉईंट म्हणजे ते ट्री जे आहे, झाड जे आहे, ती आपली पोझिशन बदलत नाहीये, कार पोझिशन बदलतीये. त्यामुळे आपण कारची पोझिशन झाडापाशी आहे किंवा झाडापासून 10 मीटरवर आहे किंवा झाडापासून 1 किलोमीटरवर आहे असं आपण सांगू शकतो. तर झाड हा रेफरन्स पॉईंट आहे. म्हणजे आपण कंपेअर करतो त्या रेफरन्स पॉईंटपासूनचा डिस्टन्स. येते लक्षात? त्यामुळे इथं टू डिस्क्राईब पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट आपल्याला रेफरन्स पॉईंटची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर बाळांनो, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द डायमीटर ऑफ अ व्हेरी थिन वायर? ॲक्युरेटली म्हणून सांगितलंय बरं का त्याने, ॲक्युरेटली. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, ॲक्युरेटली सांगितलंय म्हणजे आपल्याला एक असं इन्स्ट्रुमेंट पाहिजे जे त्याचे मेजरमेंट्स परफेक्टली घेईल. मीटर स्केल आता त्यांनी व्हेरी थिन म्हणून सांगितलंय, मग मीटरनी तर आपल्याला करता येणार नाहीये. मेजरिंग टेप, व्हेरी थिनला मेजरिंग टेप पण तुम्ही वापरणार नाही. थर्मोमीटर तर बाळांनो तुम्ही टेम्परेचरसाठी वापरताय, त्यामुळे हाही वापरता येणार नाही आपल्याला ऑप्शन. सगळ्यात परफेक्ट आहे स्क्रू गेज. पण
एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्नियर कॅलिपर, स्क्रू गेज, स्टॉप वॉच आणि बॅलन्स वेटसाठी वापरतो आपण, स्टॉप वॉच टाईमसाठी वापरतो. आता खरी कॉम्पिटिशन आहे वर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गेजमध्ये. तर वर्नियर कॅलिपर आहे ना, तो आउटर आणि इनर डायमीटर मेजर करतो, आउटर आणि इनर. आणि स्क्रू गेज खूप छोट्या बारीक वायर्सचं डायमीटर मेजर करण्यासाठी आपण वापरतो. सो द राईट आन्सर इज स्क्रू गेज. डू यू गेट इट? सी, I have purposely drawn these pictures so you know what exactly is a screw gauge. Screw gauge is used for micro scale precision. थिन वायर्स जे आहेत त्याच्या मेजरमेंटसाठी आपण स्क्रू गेज वापरतो. आणि हे बघा, इथं हे 2 टाईप ऑफ जॉज आहेत. हा अप्पर जॉ आहे आणि हा लोअर जॉ आहे. लोअर जॉ जो आहे तो आपण कोणत्याही सिलेंडरचा आउटर डायमीटर फाइंड आउट करण्यासाठी वापरतो आणि अप्पर जॉ जो आहे तो इनर डायमीटर फाइंड आउट करण्यासाठी वापरतो. ओके, सो अ वर्नियर कॅलिपर is an instrument which helps us to find the inner and outer diameter, whereas screw gauge is an instrument which helps us to understand the diameter of very thin wires. Okay, now the next challenge. Which thermometer is generally used to measure body temperature without touching the person? म्हणजे नॉर्मली टेम्परेचर जर पाहायचं असेल तर डॉक्टर लोक थर्मोमीटर आपल्याला देतात. तो आपण आपल्या काखेत किंवा जिभेत धरतो आणि मग आपल्याला टेम्परेचर सांगितलेलं असतं. तर आता इथं त्यांनी काय सांगितलंय, जनरली यूज टू मेजर बॉडी टेम्परेचर माय डिअर चिल्ड्रन विदाउट. शब्द काय महत्वाचा आहे इथं, विदाउट. मोस्टली आपण हीच चूक करतो, अर्धवट प्रश्न वाचतो आणि मग चुका करतो. विदाउट सांगितलंय. आता विदाउट टचिंग द पर्सन म्हटलं की बाळांनो आपल्याला समजता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे की टेक्नॉलॉजी किती ब्युटिफुली चेंज केलंय मेडिसिनमध्ये. डॉक्टर्स टेम्परेचर मेजर करतात हात न लावता, आणि ह्याच्यासाठी जो थर्मोमीटर वापरला जातो तो थर्मोमीटर म्हणजेच इन्फ्रारेड रेडिएशन करणारा थर्मोमीटर आहे. ओके, सो द करेक्ट आन्सर इज सी. दिस इज व्हॉट यू शुड बी नोईंग. नाव द नेक्स्ट वन. आता बघा, इन्फ्रारेड थर्मोमीटरमध्ये इथे एक ऑप्टिकल लेन्स असतो. हे इन्फ्रारेड सेन्सर आहे. बेसिकली इकडं नॉन कॉन्टॅक्ट थर्मल एक्स्ट्रॅक्शन मेकॅनिझम. जेव्हा हे रेज इकडं स्ट्राईक होतात तेव्हा हा टार्गेटिंग लेझर जो आहे तो त्या इन्फ्रारेड सेन्सरच्या बेसिसवर आपल्याला एक्झॅक्ट टेम्परेचर डिटेक्ट करायला मदत करतो. ह्यामध्ये एक बॅटरी पॅक असतो आणि ट्रिगर ॲक्टिवेटर असतो. तर अशा पद्धतीने इन्फ्रारेड थर्मोमीटरचं वर्किंग आहे. द नेक्स्ट वन इज, वी कम टू the challenge number 7 now, which is actually a math challenge. They have asked you how many centimeters are there in 1 kilometer. Now look at the eyes popping out here. So what you have to understand, before, you should never get confused. First and foremost, you know 1 kilometer equals 1000 meters. हो गया ये, correct? सो 1 किलोमीटर इज 1000 मीटर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय कन्सिडर करायचं, 100,000 सेंटीमीटर्स आपण कन्सिडर करतो. हा जो 1000 आहे त्याला तुम्ही 100ने मल्टिप्लाय करणार. का? कारण 1 मीटर इज 100 सेंटीमीटर्स. त्यामुळे आधी तुम्ही किलोमीटरला कन्वर्ट केला मीटरमध्ये आणि मग मीटरला कन्वर्ट केला 100नी मल्टिप्लाय करून सेंटीमीटरमध्ये. आता ह्यात किती शून्य आहेत बघा, 1, 2, 3,
4, 5. So what is the answer? What are you going to say the answer is? It is 1 lakh centimeters, right? So you will say the answer is D. Is that really interesting? Okay, very good. The next challenge. A mistake that occurs while taking or reading a measurement is called. आता तुम्ही एखादं मेजरमेंट घ्यायला लागलाय, मगाशी जसं आपण वहीचं मेजरमेंट घेतलं स्टँडर्ड रुलर बरोबर, हे मेजरमेंट घेत असताना समजा चूकच झाली तर त्याला काय म्हणतात? अप्रॉक्सिमेशन म्हणतात का, एरर म्हणतात का, ऑब्झर्वेशन म्हणतात का, कॅल्क्युलेशन म्हणतात? बघा हा, करेक्ट मेजरमेंट जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला चुकून चालणार नाही. ओके, तर जो काही आपल्याकडनं चूक होते त्याला आपण एरर म्हणतो. ओके, त्यामुळे याच्या आधीचं उत्तर जे आहे ते मेजरमेंट एरर आहे. त्याच्यानंतर बाळांनो, आपण जेव्हा कन्सिडर करतो एखादी मेजरमेंट जेव्हा आपण घेत असतो तेव्हा आपली नजर अबाव द स्केल पाहिजे, बिलो द स्केल पाहिजे, एक्झॅक्टली इन लाईन विथ मार्क बिंग रेड पाहिजे का ॲट कन्व्हिनियंट पोझिशन पाहिजे? आता ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर काय करायचं? मेजरमेंट एररचा तर मी तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचे डोळे जर टिल्टेड असतील तर म्हणजे तुम्हाला चष्म्यातनं वाचताना कळत असेल किंवा आपण जर लांबून वाचलं, नजर खाली केली तर आपल्याला ती अक्षरं कमी जास्त प्रमाणात दिसतात, म्हणजे चूक होते. मग ती अक्षरं म्हणजेच मेजरमेंट स्केलमध्ये तर अशा लाईन्स असतात ना, मग आपण जर लांबून बघितलं, वरून बघितलं, खालून बघितलं तर हे ज्या लाईन्स आहेत ते एकावर एक आल्यात असं सुद्धा दिसू शकेल. त्यामुळे परफेक्ट मेजरमेंटसाठी आपण काय करायला पाहिजे? करेक्ट इन्स्ट्रुमेंट घेतलं पाहिजे, करेक्ट स्केल घेतला पाहिजे आणि करेक्ट टेक्निक वापरलं पाहिजे. ॲक्युरेसी येण्यासाठी आपल्याला राईट टूल आणि यूज करेक्ट केलं पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा, जर आपण अशा पद्धतीने पाहिलं किंवा अशा पद्धतीने पाहिलं तर उत्तर करेक्ट येणार नाही. परपेंडिक्युलर असलं पाहिजे, म्हणजे मग पॅरलेक्स एरर म्हणजेच एकावर एक 2 लाईन्स आल्यात असं आपल्याला वाटणार नाही. ओके, मी काय म्हटलं? परफेक्ट मेजरमेंटसाठी आपल्याला राईट टूल वापरलं पाहिजे. नक्की कुठलं टूल वापरायचं हे पण आपल्याला कळलं पाहिजे. परफेक्ट स्केल पाहिजे आणि राईट टेक्निक पाहिजे. या 3 गोष्टी एकत्र असतील तर तुम्हाला परफेक्ट ॲक्युरसी मिळते. ओके, अँड नाव व्हेरी इम्पॉर्टंट, आजचा जो आपला एपिसोड आहे तो आपण अतिशय सुंदर अशा प्रश्नांनी संपूयात. हू इज द इंडियन सायंटिस्ट हू डिझाईन्ड रेडिओ साऊंड इन्स्ट्रुमेंट? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. ओके, हा जो रेडिओ साऊंड नावाचा इन्स्ट्रुमेंट आहे तो वेदर बलून्समध्ये वापरतो आपण. कशामध्ये वापरतो? वी यूज इट इन वेदर बलून्स. ओके, अँड ही अतिशय रिमार्केबल म्हणजे गोष्ट आहे आणि ह्याचा शोध जो लावलाय त्या पर्सनॅलिटीचं नाव आहे अण्णामणी. ओके, सो what according to her, the measurement should be very careful, and this careful measurement actually keeps the entire nation at peace, because this radio sound measures temperature. What does radio sound do? It measures temperature. It also measures pressure, and lastly it measures humidity. Now, knowing these 3,
it becomes very easy for us to understand what is going to be, what care has to be taken. So I said the careful measurement helps the entire nation. Okay. So this particular invention, as I told you, of radiosonde has been made by Anna Mani. She is an Indian meteorologist, okay, scientist. And now, my dear children, today we have done a fantastic work. You learned every accurate measurement begins with a standard. Every accurate measurement begins with a standard. And then, it uses correct instrument and it follows correct technique. And all this, I'm talking correct instrument and correct technique. All this is required, my dear children, to avoid, to avoid errors. Okay? So, I'm sure you must have enjoyed this, masterclass, this episode, because we have used many, problems, many challenges. And if you have really liked, don't forget to like, share, and subscribe to Goal Guru DHB BBC Masterclass. In our next episode, we will uncover many more exciting scientific concepts through 10 fresh challenges again. Until then, stay curious, keep observing, okay, and keep learning. Thank you very much. See you in the next episode.